पत्नीने दुसरे लग्न केले तर मेंटेनन्स बंद होतो का? माझ्या पत्नीने दुसरे लग्न केले आहे. मग आता मला मेंटेनन्स द्यावा लागेल का? हा प्रश्न अनेक पतींच्या मनामध्ये येत असतो. पण याचे उत्तर फक्त हो किंवा नाही एवढे सोपे नाही. आज आपण समजून घेणार आहोत. पत्नीने दुसरे लग्न केल्यानंतर पहिल्या पतीकडून मिळणाऱ्या मेंटेनन्सवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो. मी ॲडव्होकेट संध्या गाडे, अरुणाया लीगल कन्सल्टंट मध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे. सुरू करूया. यामध्ये सर्वात आधी दुसरे लग्न कायदेशीर आहे का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. समजा पहिल्या लग्नाचा कायदेशीररित्या डायव्होर्स झालेला नाही आणि पहिलं लग्न अस्तित्वात असतानाच पत्नीने दुसरे लग्न केले. अशा परिस्थितीमध्ये त्या दुसऱ्या लग्नाची वैधता आणि त्याचे कायदेशीर परिणाम वेगळ्या पद्धतीने तपासावे लागतात. म्हणून फक्त ती दुसऱ्या पुरुषासोबत राहत आहे यावरून लगेच तिने दुसरे लग्न केले असा कायदेशीर निष्कर्ष काढू नका. जर पत्नीने वैध दुसरे लग्न केले असेल तर, आता समजा पहिल्या पतीपासून कायदेशीर डायव्होर्स झाला. यानंतर पत्नीने दुसरे लग्न केले तर पहिल्या पतीकडून मिळणाऱ्या मेंटेनन्सच्या संदर्भात परिस्थिती बदलू शकते. विशेषतः हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956 च्या सेक्शन 18 सबसेक्शन 3 नुसार पत्नीने दुसऱ्या धर्मात कन्व्हर्जन केले किंवा अनचेस्ट राहण्याची स्थिती असल्यास त्या सेक्शन अंतर्गत सेपरेट रेसिडन्स अँड मेंटेनन्सचा हक्क गमावण्याची तरतूद आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येक मेंटेनन्स क्लेमला हा एकच नियम सरसकट लागू होऊ शकत नाही. मेंटेनन्स कोणत्या कायद्याखाली आणि कोणत्या परिस्थितीमध्ये मागितलेला आहे हे पाहावे लागते. डायव्होर्स नंतर पत्नीने दुसरे लग्न केले असेल तर, समजा पती पत्नीचा डायव्होर्स झाला, त्यानंतर पत्नीने दुसरे लग्न केले. आता प्रश्न येतो, पहिल्या पतीकडून मिळणारी मेंटेनन्स सुरू राहील का? याचे उत्तर संबंधित लॉ, कोर्ट ऑर्डर आणि परिस्थिती पाहून द्यावे लागेल. विशेषतः मेंटेनन्सचा आधार काय आहे? पत्नीने रिमॅरेज केले आहे का? ती स्वतःच्या इन्कमवर आहे का? आणि कोर्टच्या आधीच्या ऑर्डरमध्ये काय कंडिशन्स आहेत हे महत्वाचे ठरू शकते. म्हणून दुसरे लग्न केले, प्रत्येक परिस्थितीत मेंटेनन्स लगेच बंद असा एकच युनिव्हर्सल फॉर्म्युला लावू नका. मेंटेनन्सचा कोर्ट ऑर्डर आधीच झाला असेल तर, समजा कोर्टने पत्नीला मेंटेनन्स देण्याचा ऑर्डर दिलेला आहे, नंतर पत्नीने दुसरे लग्न केले, तर पतीने स्वतःहून आजपासून मी पैसे देणार नाही असा निर्णय घेणे टाळावे. कारण आधीचा कोर्ट ऑर्डर अस्तित्वात असेल तर त्याचा कायदेशीर परिणाम असतो. अशा परिस्थितीमध्ये कोर्टासमोर योग्य ऍप्लिकेशन करून बदल, कॅन्सलेशन, व्हेरिएशन मागणे परिस्थितीनुसार आवश्यक होऊ शकते. पत्नीने दुसरे लग्न लपवले तर हा मुद्दा खूप महत्वाचा ठरतो. समजा पत्नीला मेंटेनन्स मिळत आहे आणि तिने दुसरे लग्न केले, पण ती कोर्ट पासून ही गोष्ट लपवते आणि मेंटेनन्स घेत राहते. अशा परिस्थितीमध्ये पतीने उपलब्ध एव्हिडन्स सह कोर्ट समोर योग्य माहिती मांडणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, जे दुसरे लग्न केलेले आहे त्या संदर्भातील मॅरेज सर्टिफिकेट असल्यास, विवाहाचे फोटो व्हिडिओ असल्यास, सार्वजनिक किंवा अधिकृत कोणतेही रेकॉर्ड्स असल्यास, उपलब्ध इतर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जे पण उपलब्ध असतील ते. पण फक्त सोशल मीडिया फोटो पाहून कायदेशीर निष्कर्ष काढता येणार नाही. दुसरे लग्न कायदेशीरदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी परिस्थितीनुसार योग्य पुरावे आवश्यक असतात. ती दुसऱ्या पुरुषासोबत राहते म्हणजे दुसरे लग्न झाले का? नाही, हे दोन वेगळे मुद्दे आहेत. पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असेल म्हणजे तिचे कायदेशीर लग्न झाले आहे असा ऑटोमॅटिक कोणताही कन्क्लुजन काढता येत नाही. त्यामुळे मेंटेनन्स बंद करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ऍक्च्युअल लीगल फॅक्ट्स आणि ऍप्लिकेबल लॉ पाहणे आवश्यक आहे. पत्नीला दुसऱ्या लग्नातून मुलं झाली तर इथेही एक महत्वाचा फरक समजून घ्या. पत्नीच्या दुसऱ्या लग्नातील मुलांचे हक्क आणि पहिल्या विवाहातील मुलांचे हक्क हे वेगळे प्रश्न आहेत. पहिल्या विवाहातील मुलांचे मेंटेनन्स राईट्स फक्त आईने दुसरे लग्न केले म्हणून आपोआप संपत नाही. मुलांच्या मेंटेनन्सचा प्रश्न स्वतंत्रपणे पाहिला जातो. म्हणून पत्नीचा रिमॅरेज आणि मुलांचा मेंटेनन्स क्लेम एकच प्रकरण समजू नका. पत्नीला मेंटेनन्स मिळत असेल
आणि ती रिमॅरी झाली तर पतीने काय करावे? जर तुम्हाला माहिती मिळाली की पूर्वीची पत्नी दुसऱ्या लग्नात आहे आणि तरीही ती तुमच्याकडून मेंटेनन्स घेते आहे, तर सर्वात आधी उपलब्ध फॅक्ट्स आणि डॉक्युमेंट्स व्यवस्थित तपासा. सेकंड, तुमचा मेंटेनन्स ऑर्डर कोणत्याही कायद्याखाली आहे किंवा कोणत्या कायद्याखाली आहे ते पहा. थर्ड, रिमॅरेज संबंधित जे पण कागदपत्र किंवा एव्हिडन्स उपलब्ध असतील तुमच्याकडे ती सुरक्षित ठेवा. फोर्थ आहे, स्वतःहून कोर्ट ऑर्डरचे उल्लंघन करण्याऐवजी योग्य लीगल रेमेडीसाठी कोर्ट समोर ऍप्लिकेशन करा ऍडव्होकेटच्या थ्रू. 5 आहे, कोर्टकडून योग्य ऑर्डर मिळाल्यानंतरच पुढील पेमेंट किंवा ऑब्लिगेशन बाबत निर्णय घ्या. जे कोर्ट तुम्हाला सांगेलच की काय डिसिजन आता घ्यायचे किंवा जजमेंट ज्या पण असतील त्यानुसार. महत्वाची लीगल वॉर्निंग अशी की मेंटेनन्सचे पैसे स्वतःहून बंद करणे धोकादायक ठरू शकते, विशेषतः कोर्टचा एक्झिस्टिंग ऑर्डर असल्यास. म्हणून माझ्या पत्नीने दुसरे लग्न केले आहे, मी आता 1 रुपया सुद्धा देणार नाही, असा निर्णय घेण्याआधी कोर्ट ऑर्डर आणि ऍप्लिकेबल लॉ तपासा. पत्नीने दुसरे लग्न केले तर मेंटेनन्स बंद होते का? तर उत्तर आहे की रिमॅरेजमुळे मेंटेनन्सवर परिणाम होऊ शकतो, पण प्रत्येक केसमध्ये मेंटेनन्स आपोआप आणि त्याच क्षणी बंद होते असे नाही. कोणत्या कायद्याखाली मेंटेनन्स मिळते, आधीचा कोर्ट ऑर्डर काय आहे, दुसरे लग्न कायदेशीररित्या सिद्ध आहे का आणि संपूर्ण परिस्थिती काय आहे हे पाहणे आवश्यक आहे. म्हणून पती असो किंवा पत्नी, दुसरे लग्न झाले म्हणजे मेंटेनन्स आपोआप बंद किंवा दुसरे लग्न झाले तरी मेंटेनन्स नेहमी सुरूच राहतो, अशी दोन्हीही टोकाची स्टेटमेंट्स टाळा. मेंटेनन्सचा कायदा, फॅक्ट्स आणि ऍप्लिकेबल लीगल प्रोव्हिजन्सवर अवलंबून असतो. आणि जर कोर्टचा ऑर्डर आधीच अस्तित्वात असेल तर स्वतःहून पेमेंट बंद करण्याऐवजी योग्य लीगल रेमेडी घ्या. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.